सर्व शिरवळ गावचे महारवतनदार असून आमच्या शिरवळ गावामध्ये गट नंबर 3चा 1-1, 3चा 1-2 व 3चा 2 याचा सर्वे नंबर 8 ही जागा आमच्या वडिलोपार्जित हक्काची असून या जागेमध्ये आमच्या समाजाची स्मशानभूमी होती व आहे। ती स्मशानभूमी पुण्याचे बिल्डर काही 8 जणांची नावं आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे। यांनी निस्त नाबूद केली व आमच्या पूर्वजांचे जे थडगर असले होते त्याची हाडं त्यांनी उद्ध्वस्त केली, त्या पैतांची विटंबना केली आणि याबाबत आम्ही या स्मशानभूमी तोडल्याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना 2010 पासून पाठपुरावा तक्रारी करत असून त्यांनी अद्याप कुठली कारवाई केली नाही किंवा कुठला गुन्हा दाखल केला नाही। आणि ह्याबद्दल तहसीलदार खंडाळा यांनी 2016 मध्ये शिरवळ पोलीस स्टेशनला पत्र दिलं होते की या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झालंय, बेकायदेशीर बांधकाम झालंय, याच्यावर कारवाई करण्यात यावी। तरी त्या पत्रावर शिरवळ पोलीस स्टेशनने अद्याप कुठली ॲक्शन घेतली नाही, कुठली कारवाई घेतली नाही। आता नाईलाजाने आम्ही आता आंदोलनाचा मार्ग आणि कायदेशीर मार्ग करत आहोत। आज आंदोलनाला आमचा 3रा का 4था दिवस आहे, पण शिरवळ पोलीस स्टेशन अद्याप गुन्हा दाखल करायला तयार नाही आणि नुसते हे पेपर येऊ द्या, तो पेपर येऊ द्या, असं करू द्या, तसं करू द्या आणि समोरच्या माणसांना अजिबात बोलवलं असून पण हजर झाले नाहीत। तहसीलदार साहेबांच्या इथे मीटिंग लावली होती, त्या मीटिंगलाही हजर झाले नाहीत आणि त्या मीटिंगमध्ये काही आम्हाला निर्णय निघाला नाही। आणि आता आम्हाला सोमवारचा टाइम दिला की सोमवारी आम्ही पेपर मागून घेतो आणि नंतर मग पुढचा निर्णय ठरवतो। आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथलं आंदोलन स्थगित करणार नाही आणि उठणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, त्या 8 जणांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। एवढं बोलून मी माझ्या पुढच्या माता भगिनीला बोलण्याचा चान्स देतो। सगळा अंधकारभार चालवलाय ना, आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय का? आम्ही कुणाचा हिसकावून घेतोय का? किती दिवस गुन्हा दाखल नाही झाला? आजचा 3रा दिवस आहे। शुक्रवारी आम्ही आलोय गुन्हा दाखल कराय, तरी पण ते लोक गुन्हा दाखल करून घ्यायनात। म्हणजे हे कुठंतरी पाणी मुरतंय। आम्हाला न्याय मिळावा याच आम्हाला आमची तक्रार आहे, बाकी दुसरं काय नाही। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, मनुवादी यांचा निषेध असो, आमचे स्मशानभूमी हक्काची, आमची स्मशानभूमी हक्काची, मनुवाद्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन झालंच पाहिजे।